नमस्कार. रेखा स्पेशलमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण अतिशय पौष्टिक असं शेवग्याचं सूप बनवणार आहोत. तर यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहेत 2 शेवग्याच्या शेंगा, या मी स्वच्छ धुवून आणि कट करून घेतलेले आहे. कोथिंबीरीच्या काड्या, अर्धा टोमॅटो, 1 छोटा कांदा, 2 चमचे मसूर डाळ ही आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे, थोडंसं आलं आणि 5 लसूण पाकळ्या. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी कुकर तापायला ठेवलेला आहे. यामध्ये आपण अर्धा ग्लास पाणी घालून घेऊया. यामध्ये आता आपल्याला हे सर्व साहित्य घालून घ्यायचं आहे. शेवग्याच्या शेंगा, टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीरीच्या काड्या हे आपण कुकरमध्ये घालून घेऊया. यामध्येच आता आपण डाळ घालून घेऊया, लसूण आणि अद्रक. चला आता आपण याला 3 शिट्ट्या करून घेऊया. आपल्या शेवग्याच्या शेंगा ह्या छान शिजलेल्या आहे. आता आपण याचा गर काढून घेऊया. तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये मुगाची डाळ देखील घालू शकता, पण आपल्याला ही अगदी थोडीशी घालायची आहे. आता आपण हे सर्व गर अशा पद्धतीने काढून घेणार आहोत. तुम्ही त्या अशा पद्धतीनं शेवग्याचं शेंगाचं सूप नक्की करून बघा. खूपच टेस्टी असं होतं. आपल्या शेवग्याच्या शेंगा छान शिजून त्याचा गर काढून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीनं छान स्मूथ असं आपलं गर तयार झालेलं आहे. चला तर आता आपण याला फोडणी देणार आहोत. तर इकडे मी एक पॅन ठेवलेला आहे. हा छान गरम झाला की त्यामध्ये आपण आता 1 चमचा तूप घालून घेणार आहोत. यासाठी आपण साजूक तूप वापरणार आहोत. तूप छान तापलं की आपण यामध्ये थोडेसे जिरे घालून घेणार आहोत. जिरे छान तडतडले की त्यामध्ये लसूण घालून घ्यायचा. जिरे छान तडतडले आहे तर आता आपण यामध्ये कट केलेला लसूण घालून घेऊया. लसूण आणि जिऱ्यामुळे आपल्या सूपला छानच टेस्ट येते. हे छान आपल्याला लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. यामध्ये आता आपण अगदी थोडासा हिंग घालायचा आहे, थोडीशी हळद. आता आपण यामध्ये हा जो गर काढलेला आहे तो घालून घेणार आहोत. तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही हे सूप बनवू शकता. बघून घ्या तुम्हाला घट्ट पातळ कसं पाहिजे. चला आता आपलं हे सूप तयार झालेलं आहे. यामध्ये चवीनुसार आता आपण मीठ घालून घेऊया, कोथिंबीर. 1 मिनिट आपण याला छान होऊ देऊ. मस्तच आपलं सूप तयार झालेलं आहे. चला तर आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया. अतिशय पौष्टिक असं आपलं शेवग्याच्या शेंगाचं सूप तयार झालं आहे. शेवग्याच्या शेंगा खाण्याचे खूपच फायदे आहेत. यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण भरपूर असतं. हाडे मजबूत होतात, रोगप्रतिकारशक्ती वाढते. यामध्ये आयर्न भरपूर असल्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास नक्कीच मदत होते. यामध्ये फायबरचं प्रमाण भरपूर असतं, त्यामुळे पचनक्रिया सुधारते. यामध्ये फायबर आणि प्रोटीन भरपूर असल्यामुळे वजन कमी करण्यास नक्कीच मदत होते. तर तुम्ही देखील अशा पद्धतीनं शेवग्याच्या शेंगाचं सूप नक्की करून बघा. खूपच पौष्टिक होतं. चला तर मग कशी वाटली माझी रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.